जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन या पुस्तकातील आज 23 जुलैचं प्रवचन. आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर अनुभव. गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते. तसे गुरुचा आधार आपल्याला आहे असे ठामपणे समजणाऱ्याला कसली नड असणार. लांब उडी घेण्यापूर्वी 4 पावले मागे जावे लागते. परिसापाशी सोने व्हायला रुपयाचे लोखंड व्हावे लागते. तसे गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते ती पुढच्या महत् कार्याची पूर्वतयारीच होय. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवित असताना मधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही. तसा आपल्याला सद्गुरूंचा आधार आहे अशी पक्की खात्री बाळगावी. आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास आणि श्रद्धा ठेवतो. औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो. व्यवहारात जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही. डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे. तसे भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मग मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. आधी श्रद्धा, मग कृती आणि त्यानंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल. आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्त झोप घेतो. त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ राहावे. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचे नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी आणि अशी श्रद्धा असणे हे फार भाग्याची गोष्ट आहे. खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपल्या स्वतःशी प्रामाणिक बनूया. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे. मग एकदा ते ठरले की निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच साधनात राहावे. आपण परमात्म्याजवळ मागावे की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुझ्याजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही. आज इस प्रवचन के जो लास्ट 3 लाइन है उनका मैं सीधा भाषांतर आपको बता देती हूँ. हम परमात्मा के पास क्या मांगे? परमात्मा के पास हम मांगे कि जिस स्थिति में आपने मुझे रखा उसमें आप मुझे शांत और समाधानी रखो. दूसरा, मेरा आपका जो मैं नामस्मरण करता हूँ वो मैं कभी ना भूलूँ. कोई भी सिचुएशन आए मैं आपका नाम ना भूलूँ. और आपके पास कुछ मांगने की इच्छा हो, ऐसी मेरी इच्छा को ही आप समाप्त कर दीजिए. मुझे आपके पास कुछ मांगने की इच्छा ही नहीं होनी चाहिए और आपके नामस्मरण के बारे में प्रेम मेरे मन में उत्पन्न होना चाहिए. और आपके चरणों में जो मेरी श्रद्धा है वो सतत कंटिन्यूअसली बढ़ती जाए. बस इतना अगर हमको समझ में आया तो हम इन सांसारिक स्थितियों से आराम से लड़ जाएंगे
और किसी भी परिस्थिति में दुखी नहीं होंगे, चाहे हमारी स्थिति कुछ भी हो। और हमें भगवान के प्रति प्रेम अपने आप ही उत्पन्न हो जाएगा। और अगर प्रेम है, नामस्मरण है, सच्चाई है, तो भगवान आपसे दूर नहीं है, वो आपके साथ ही है। आपके संतों ने ये बार बार आपको बताया है, उन पर विश्वास रखिए, नामस्मरण कीजिए और खुश रहिए। श्री राम जय जय राम। 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 जय श्री राम।